हॅलो फ्रेंड्स, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पारंपरिक आणि पौष्टिक असा एक पदार्थ बनवणार आहोत. तो म्हणजे ज्वारीच्या लाह्या. ज्वारीच्या लाह्या स्पेशली नागपंचमीच्या सणाला केल्या जातात. चला तर मग आपण बघूया कशा करायच्या त्या. त्यासाठी मी हाफ कप ज्वारी घेतलेली आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे पाणी घेऊन पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि ते त्याच्यामध्ये वितळून घेऊन हे बघा वितळलेलं आहे. आता थोडं थोडं करून ज्वारीमध्ये आपण ते मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे सर्व ज्वारीला आपण ते लावून घ्यायचं आणि तास 2 तास हे असंच आपण झाकून ठेवायचं. 2 तास झालेले आहेत. ज्वारी पण आपली थोडीशी ओलसर झालेली आहे बघा. आता एका कढईमध्ये कढई आधीच तापवून घ्यायची आणि गॅस मोठाच ठेवायचा आणि थोडी थोडी ज्वारी टाकून कपड्याने हलवून घ्यायची. ती हळूहळू हलवत राहायचं आणि लाही उडायला लागली एक एक की वरून झाकण ठेवायचं, नाहीतर लाह्या अंगावरती उडू शकतात. असंच थोडे थोडे ज्वारी घेऊन सगळ्या लाह्या तयार करून घ्यायच्या. मस्त लाह्या उठलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा या नागपंचमीच्या सणाला घरच्या घरीच लाह्या तयार करून बघा. खूप छान बनतात. मुलांना सुद्धा आवडतील अशा ह्या लाह्या आहेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.